Welcome students. Today we are going to see some multiple choice questions which are from halogen derivatives. Okay. Uh, Up till now we have seen some multiple choice questions. We have made two sessions with these multiple choice questions, and today will be the third and final session for this MCQs, that is multiple choice questions. Now these multiple choice questions can be asked in the CET exam, NEET exam as well as the JEE exams. So the difficulty level for these multiple choice questions will be different, so that you will be able to study for all these three exams. Okay. आता यामध्ये जे काही प्रश्न आपण डिस्कस करणार आहोत, यामध्ये काही प्रश्न जे आहेत ते अत्यंत सोपे आहेत, की जे 1 मार्काला म्हणजे सीईटी लेवलला विचारले जाऊ शकतात. काही प्रश्न जे आहेत हे थोडेसे कॉम्प्लिकेटेड आहेत, थोडासा विचार करायला लागतो, की जे नीटच्या लेवलला तुम्हाला विचारले जाऊ शकतील. आणि काही प्रश्न जे आहेत ते थोडेसे आणखी कॉम्प्लिकेटेड आहेत, की जे जेईच्या लेवलला तुम्हाला विचारले जातील. असे प्रश्न जे ते प्रश्न आपण सिलेक्ट केलेले आहेत आणि ते प्रश्न आपण डिस्कस करणार आहे. मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं, की ज्या वेळेला आपण मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स डिस्कस करतो त्यावेळेला तुमच्याकडं जर तुमची वही आणि जर समजा पेन वगैरे असेल तर तुम्ही ती जर घेऊन जर बसलात तर माझ्याबरोबर तुम्ही MCQ सॉल्व्ह करू शकाल. आणि त्यामध्ये ज्या ट्रिक्स ज्या वापरायच्यात आपल्याला, त्या ट्रिक्सचा वापर कसा केलेला आहे हे देखील तुम्हाला याच्यामधून समजू शकेल. तर आता आपण मल्टिपल चॉईस क्वेश्चन सुरुवात करूया. पहिला जो मल्टिपल चॉईस क्वेश्चन जो आहे, विच ऑफ द फॉलोइंग रिएजंट इज यूज्ड फॉर dehydrohalogenation of alkyl halides. Okay, which of the following reagent is used for dehydrohalogenation of alkyl halides. Okay, the reagent is asked. The options are like this. Option A is dry silver oxide, that is Ag2O. Okay, dry silver oxide. Then the second option, that is option B, is moist silver oxide, that is again Ag2O. Then the third option is aqueous caustic potash. Aqueous caustic potash. And the fourth option, that is option D, is alcoholic caustic potash. Okay, these are the options. The reagent which is used for dehydrohalogenation of alkyl halides. Alkyl halides dehydrohalogenation म्हणजेच काय, तर रिमूव्हल ऑफ हायड्रोजन अँड हॅलोजन. ओके, डिहायड्रोहॅलोजनेशनचा अर्थ काय, रिमूव्हल ऑफ हायड्रोजन अँड हॅलोजन. मग आपल्याला डिहायड्रोहॅलोजनेशन करायचं आहे म्हणजेच इलिमिनेशन रिएक्शन करायची. आता इथं जर ऑप्शन जर तुम्ही बघितले, ड्राय सिल्वर ऑक्साईड हा पहिला ऑप्शन आहे. आपल्याला माहिती आहे की ड्राय सिल्वर ऑक्साईड हे आपण अल्काइल हॅलाइडचं कन्व्हर्जन इथरमध्ये करण्यासाठी वापरलेलं आहे. ओके, म्हणजे दॅट इज अ सबस्टिट्यूशन रिएक्शन. म्हणजे ही इलिमिनेशन नाहीये, म्हणजेच डिहायड्रोहॅलोजनेशन नाहीये. ओके, ही सबस्टिट्यूशन रिएक्शन आहे. नंतर मॉइस्ट सिल्वर ऑक्साईड. मॉइस्ट सिल्वर ऑक्साईड म्हणजेच काय, तर AgOH, सिल्वर हायड्रॉक्साईड. And silver hydroxide, again this is reagent used for substitution. म्हणजे इथं सबस्टिट्यूशन हॅलोजन आयटम बाजूला जाऊन त्या ठिकाणी OH ग्रुप जो आहे तो OH ग्रुप येतो. म्हणजे हे ऑप्शन देखील नाहीये डिहायड्रोहॅलोजनेशन साठी. पहिले दोन्ही ऑप्शन्स गेले. ओके, आता तिसरा ऑप्शन जो आहे तो aqueous caustic potash. ओके, when I say aqueous means पाण्यात तयार केलेलं. ठीक आहे, aqueous. आणि कॉस्टिक पोटॅश म्हणजे काय, तर KOH.
ॲक्वियस कॉस्टिक पोटॅश म्हणजेच काय, तर पोटॅशियम हायड्रॉक्साईड, दॅट इज KOH. KOH प्रिपेअर्ड इन वॉटर. आता ज्यावेळेला तुम्ही ॲक्वियस सोल्युशन KOHचं घेता त्यावेळेला पुन्हा सबस्टिट्यूशनच होते, म्हणजे हॅलोजन आयटम जातो आणि त्या ठिकाणी OH ग्रुप जो आहे तो OH ग्रुप येतो, म्हणजे हेही ऑप्शन नाही. आणि आता चौथा ऑप्शन जे आहे अल्कोहोलिक कॉस्टिक पोटॅश, म्हणजे अल्कोहोलिक KOH. आणि आपल्याला माहिती आहे ज्या वेळेला आपण डिहायड्रो हॅलोजनेशन करतो म्हणजेच इलिमिनेशन रिएक्शन करतो त्यावेळेला आपण अल्कोहोलिक KOH जे आहे ते वापरतो, म्हणजे अल्कोहोलिक कॉस्टिक पोटॅश. दिस इज द करेक्ट ऑप्शन. ओके, पहिले 3 ऑप्शन जे आहेत हे 3 ऑप्शन सबस्टिट्यूशनसाठी आहेत आणि चौथा ऑप्शन जो आहे तो इलिमिनेशनसाठी आहे. आता इथं रिएजंट यूज फॉर डिहायड्रो हॅलोजनेशन असं म्हटलेलं आहे. मग त्याच्याऐवजी जर समजा असं विचारलं की रिएजंट यूज फॉर इलिमिनेशन रिएक्शन ऑफ अल्काइल हालाइड्स असं जर विचारलं तरी देखील आपलं तेच आन्सर असणार आहे, अल्कोहोलिक KOH, पोटॅशियम हायड्रॉक्साईड. ओके, सो दिस इज द फर्स्ट मल्टिपल चॉइस क्वेश्चन. देन द सेकंड वन. आता दुसरा MCQ आपण बघू. 2-chlorobutane on treatment with alcoholic KOH, okay, gives but2-in. 2-chlorobutane on treatment with alcoholic KOH. 2-chlorobutane चा फॉर्म्युला काय आहे, तर CH3 then CHCl CH2 and CH3. This is 2-chlorobutane ऑन ट्रीटमेंट विथ अल्कोहोलिक KOH, म्हणजे आता मागाचाच रेफरन्स आला. ओके, KOH अल्कोहोलिक gives but2-in. Okay, the product is but2-in. CH3 CH double bond CH and CH3. ओके, आणि जर रिएक्शन जर कंप्लीट करायची असेल तर आपण KCl आणि प्लस H2O म्हणू. दिस इज but2-in. ओके, दिस इज 2-chlorobutane. आता या क्वेश्चनचं स्टेम काय आहे, तर 2-chlorobutane ऑन ट्रीटमेंट विथ अल्कोहोलिक KOH गिव्स but2-in ॲज द प्रॉडक्ट. ओके, दिस इज अकॉर्डिंग टू. आता ही रिएक्शन जे ही रिएक्शन कशामुळं होते, ठीक आहे, किंवा ही रिएक्शन होते त्यावेळेला एक्झॅक्टली काय होतं, तर त्यांनी असं केलंय की काही रिएक्शन्सची नावं जी ती नावं दिली आहेत. आता उदाहरणार्थ त्यांनी असं म्हटलंय की वेदर दिस पर्टिक्युलर रिएक्शन टेक प्लेस अकॉर्डिंग टू मार्कोनिकॉव रूल. ही मार्कोनिकॉव रूल प्रमाणे होते रिएक्शन. दुसरा ऑप्शन जो दिलेला आहे तो खराश इफेक्ट, म्हणजे वेदर दिस रिएक्शन टेक प्लेस अकॉर्डिंग टू खराश इफेक्ट. ओके, सी ऑप्शन दिलेला आहे ते सेडझेफ रूल, आणि डी ऑप्शन दिलेला आहे विल्यमसन सिंथेसिस. विल्यमसन सिंथेसिस. आता ही वरची जी रिएक्शन दाखवली की 2-chlorobutane इज कन्वर्टेड इनटू but2-in. ओके, आता इथं आपल्याला दिसतंय की 2-chlorobutanचं ज्या वेळेला आपण अल्कोहोलिक KOH बरोबर ट्रीट करतो त्यावेळेला हा हॅलोजन जो आहे हा हॅलोजन, आणि ज्या कार्बन ॲटमवरून आपण हॅलोजन काढलेला आहे त्याच्या शेजारच्या कार्बन ॲटमवरून, म्हणजे हा अल्फा कार्बन ॲटम आहे आणि हा बीटा कार्बन ॲटम आहे. ओके, ज्या कार्बन ॲटम वरून म्हणजे अल्फा कार्बन ॲटम वरून आपण Cl काढला आणि त्या शेजारच्या म्हणजे बीटा कार्बन ॲटम वरून आपण H काढलेला आहे, म्हणजे CH3 CH, इथे डबल बॉन्ड येईल CH आणि CH3. ओके, अल्फा बीटा इलिमिनेशन रिएक्शन आहे. ओके, म्हणजे अगेन दिस इज इलिमिनेशन रिएक्शन आणि आपल्याला प्रॉडक्ट मिळालं आहे but2-in. ओके, आता इथं ज्या वेळेला आपण ही रिएक्शन डिस्कस केली होती त्यावेळेला आपल्याला माहिती आहे की हा फंक्शनल ग्रुप जो आहे जो या कार्बन ॲटमवर आहे आणि हा कार्बन बीटा कार्बन आहे आणि हा देखील बीटा कार्बन आहे. ओके, आणि ज्यावेळेला इलिमिनेशन होतं त्यावेळेला अल्फा आणि बीटा
ओके, म्हणजे अल्फा हा बीटा 1 म्हणू आणि हा बीटा 2 म्हणू. म्हणजे अल्फा आणि बीटा 1 याच्यामध्ये रिमूव्हल ऑफ हायड्रोजन आणि हॅलोजन होईल, किंवा अल्फा आणि हा बीटा याच्यामधून हायड्रोजन आणि हा हॅलोजन जो आहे तो निघून जाईल. म्हणजे शक्यता अशी आहे की आपल्याला हाही एक प्रॉडक्ट मिळू शकतो, CH2 डबल बॉन्ड CH2 and CH3 म्हणजे ब्यूट 1 इन. ओके, हाही एक पॉसिबिलिटी आहे ब्यूट 1 इन. पण स्टेम मध्येच त्यांनी सांगितलंय की ब्यूट 1 इन मिळत नाही तर ब्यूट 2 इन मिळते. ओके, ब्यूट 2 इन मिळतंय, ब्यूट 2 इन हा प्रॉडक्ट जो तो प्रॉडक्ट मिळतोय, ब्यूट 1 इन हा प्रॉडक्ट मिळत नाही. ओके, आणि हे कशामुळे होतंय तर सेटझेफ रूलमुळे. ओके, सेटझेफ रूल काय सांगतो तर ज्या वेळेला इलिमिनेशन होतं आणि त्यावेळेला पॉसिबिलिटी जर 2 असतील तर जो प्रॉडक्ट मिळणार आहे तर त्या प्रॉडक्टमध्ये ज्या कार्बन ॲटम्सवर डबल बॉन्ड आहे तिथं जर अल्काइल ग्रुपची संख्या जास्त असेल तर तो प्रॉडक्ट जो आहे तो प्रिफर केला जातो. आता ब्यूट 2 इन मध्ये जर बघितलं तर तुम्हाला दिसत आहे की 2 अल्काइल ग्रुप्स आहेत, म्हणजे 2 मिथाइल ग्रुप्स आहेत. आणि ब्यूट 1 इन मध्ये जर बघितलं तर तुम्हाला असं दिसेल जिथे डबल बॉन्ड आहे तिथे फक्त एकच अल्काइल ग्रुप आहे. ओके, मग सेटझेफ रूल प्रमाणे तुम्हाला ब्यूट 1 इन नाही मिळणार पण ब्यूट 2 इन हा प्रॉडक्ट मिळणार. सो द आन्सर इज सेटझेफ रूल. ओके, आता मार्कोनिकॉव रूल जो आहे तो कशासाठी आहे तर अल्कीन मध्ये ज्यावेळेला तुम्ही हायड्रोजन हलाइड ऍड करता आणि तुम्ही अल्काइल हलाइड तयार करता त्यावेळेला मार्कोनिकॉव रूल आहे. ओके, तसंच खराश इफेक्ट, खराश इफेक्टलाच आपण म्हणतो पेरॉक्साईड इफेक्ट. ओके, पेरॉक्साईड इफेक्ट कशासाठी आहे पुन्हा त्यासाठीच आहे, फक्त आपण ज्यावेळेला H2O2 टाकतो त्यावेळेला ऍक्शन जी आहे ती मार्कोनिकॉव रूलच्या एक्झॅक्टली अपोजिट होते, अँटी मार्कोनिकॉव रूल. ओके, आणि डी ऑप्शन जो आहे तो विल्यमसन सिंथेसिस की जो इथरसाठी आहे. ओके, म्हणजे तिथं अल्काइल हलाइड पासून इथर ज्यावेळेला तयार होतात त्यावेळेला त्या रिएक्शन आपण म्हणतो विल्यमसन सिंथेसिस, की जिथं सोडियम किंवा पोटॅशियम अल्कॉक्साईड आपण घेतो आणि ते अल्काइल हलाइड बरोबर ट्रीट करतो आणि मग आपल्याला प्रॉडक्ट जो आहे तो प्रॉडक्ट इथर मिळतो. मग आपल्याला या प्रश्नामध्ये काय विचारलंय द 2 क्लोरोब्युटेन मध्ये अल्कोहोलिक केओएच टाकल्यानंतर ब्यूट 2 इन हा जर प्रॉडक्ट मिळत असेल तर तो कोणत्या नियमाप्रमाणे मिळतो तर उत्तर आहे सेटझेफ रूल प्रमाणे. ओके, हे नाही, हे नाही आणि हे नाही. ओके, नाउ नेक्स्ट क्वेश्चन. Question number 3. The order by which the reaction undergoes alkaline hydrolysis by SN2 mechanism is. ओके, म्हणजे ज्या वेळेला SN2 मेकॅनिझम होतं, ओके, SN2 मेकॅनिझम होतं त्यावेळेला ती जी रिॲक्शन होणार आहे अल्कलाइन हायड्रोलिसिस, ओके, तर ती कशा पद्धतीने होते त्याचा सिक्वेन्स काय, त्याचा ऑर्डर जे आहे ते ऑर्डर काय. ओके, हे विचारलेलं आहे आणि त्यांनी ऑप्शन दिले. ए ऑप्शन दिलेलं आहे प्रायमरी इज ग्रेटर दॅन सेकंडरी इज ग्रेटर दॅन टर्शरी. ओके, हा एक ऑप्शन आहे. आणि मग बाकीचे ऑप्शन जे आहेत तिथं टर्शरी is greater than secondary is greater than primary. आणि सी आणि डी ऑप्शन जे आहेत हे ऑप्शन्स हे इकडे तिकडे केलेले आहेत. इकडे सेकंडरी अगोदर घेतला नंतर प्रायमरी घेतला मग टर्शरी घेतला, किंवा सेकंडरी अगोदर घेतला नंतर टर्शरी घेतला नंतर प्रायमरी घेतला. ओके, असे कॉम्बिनेशन जे ते कॉम्बिनेशन केले. आता SN2 मेकॅनिझम आहे. मग आता SN2 मेकॅनिझम म्हणजेच काय तर मिथाइल ब्रोमाइडचं अल्कलाइन हायड्रोलिसिस. ओके, आणि मिथाइल ब्रोमाइडचं जेव्हा अल्कलाइन हायड्रोलिसिस होतं त्यावेळेला तुम्हाला मिळतो मिथाइल अल्कोहोल. ओके, आता मिथाइल ब्रोमाइड हे प्रायमरी अल्कोहोल आहे, म्हणजे प्रायमरी अल्कोहोल विल बी more reactive towards SN2 mechanism then secondary and then tertiary. आणि ज्यावेळेला SN1 असेल म्हणजे SN2 च्या बाबतीमध्ये सिक्वेन्स असा असणार आहे. ओके, आणि SN1 असेल
तर आपल्याला माहिती आहे टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइडचं अल्कलाइन हायड्रोलिसिस आहे, आणि जेव्हा टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइडचं अल्कलाइन हायड्रोलिसिस असतं त्यावेळेला तो सिक्वेन्स जो आहे तो सिक्वेन्स असा असेल SN1. ओके, म्हणजे जेव्हा SN1 वर प्रश्न विचारला जाईल त्यावेळेला सिक्वेन्स टर्शरी इज ग्रेटर दॅन सेकंडरी इज ग्रेटर दॅन प्रायमरी. ओके, आणि जेव्हा SN2 वर विचारलं जाईल तेव्हा प्रायमरी इज ग्रेटर दॅन सेकंडरी इज ग्रेटर दॅन टर्शरी. म्हणजे द इज ऑफ हायड्रोलिसिस टर्शरी असेल तर SN1 मेकॅनिझम आहे, म्हणजे ते पहिल्यांदा होईल, आणि नंतर टर्शरी पासून तुम्ही प्रायमरीकडे ज्यावेळेला येतात त्यावेळेला पहिल्यांदा टर्शरी मग सेकंडरी मग प्रायमरी. ओके, आणि तसंच ज्यावेळेला तुम्ही SN2 कडे जातात त्यावेळेला प्रायमरी लवकर होतं, मग सेकंडरी आणि मग टर्शरी. ओके, आता हाच प्रश्न असाही विचारला जाऊ शकतो की या रिएक्शन मध्ये मिथाइल ब्रोमाइडच्या अल्कलाइन हायड्रोलिसिस पासून मिथाइल अल्कोहोल तयार होते. ओके, आता हे जे आहे हे सगळ्यात कमी कोणत्या मेकॅनिझमने होईल, म्हणजे SN1 ने होईल का SN2 ने होईल. ओके, आता SN2 ने जेव्हा होतं त्यावेळेला हे जे आहे हे फास्ट होणार आहे, आणि तेच जर समजा ही रिएक्शन SN1 मेकॅनिझमने जर होणार असेल तर मग टर्शरी मग सेकंडरी मग प्रायमरी. ओके, म्हणजे अशा पद्धतीने सिक्वेन्स जो आहे तो सिक्वेन्स असेल. म्हणजे तुम्हाला जर मिथाइल ब्रोमाइडचं अल्कलाइन हायड्रोलिसिस हे तुम्हाला SN1 मेकॅनिझम प्रमाणे करायचं आहे म्हटलं तर दॅट विल बी व्हेरी व्हेरी डिफिकल्ट, आणि म्हणून टर्शरी विल बी मोर रिएक्टिव्ह दॅन सेकंडरी अँड देन द प्रायमरी. म्हणजे प्रायमरी साईड शेवटी आहे, म्हणजे तिथं आपल्याला द इज ऑफ अल्कलाइन हायड्रोलिसिस विल बी डिफिकल्ट as far as the SN1 mechanism or SN2 mechanism is carried out. ओके, आता आपलं ऑप्शन जे आहे ते ऑप्शन हे आहे. ओके, त्यानंतर पुढचा प्रश्न आहे विच ऑफ द फॉलोइंग रिएक्शन प्रोड्युसेस ब्युटेन नायट्राइल. ओके, विच ऑफ द फॉलोइंग रिएक्शन प्रोड्युसेस ब्युटेन नायट्राइल. ओके, आता ब्युटेन नायट्राइल यापैकी कोणत्या रिएक्शननी ब्युटेन नायट्राइल तयार होतं असं विचारलेलं आहे. ऑप्शन ए जो आहे तो CH3 देन CH2 CH2 आणि Br प्लस KCl. ओके, KCl अल्कोहोलिक. दुसरा ऑप्शन आहे CH3 CH2 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 Br प्लस KCl, अगेन अल्कोहोलिक. तीसरा ऑप्शन है CH3 CH2 CH2 Br प्लस AgCl. आणि चौथा ऑप्शन है CH3 CH2 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 Br प्लस AgCl. ओके, त्यांनी असं विचारलंय की या चार पैकी कोणत्या रिएक्शननी आपल्याला ब्युटेन नायट्राइल हा प्रॉडक्ट मिळतोय. आता ब्युटेन नायट्राइलचा फॉर्म्युला काय तर CH3 CH2 CH2CN. ओके, दिस इज ब्युटेन नायट्राइल. ओके, दिस इज ब्युटेन नायट्राइल. आता या चार पैकी कोणत्या रिएक्शननी ब्युटेन नायट्राइल जे आहे ते तयार होईल. आता जर समजा तुम्ही बघितलं ऑप्शन ए मध्ये CH3 CH2 CH2 Br त्यामध्ये KCN टाकला. ओके, हा K आणि Br निघून जाईल आणि हा CN जो आहे तो CN इथे येईल. म्हणजे CH3 CH2 CH2 आणि CN मिळालं का. CH3 CH2 CH2 CN. ओके, म्हणजे पहिला ऑप्शन जो आहे तो ऑप्शन आपला बरोबर आहे. ओके, आता दुसऱ्या ऑप्शन मध्ये काय केलं बघा 1 2 3 4
ओके, हा KNBr निघून झाला, हा CN इथं आला, म्हणजे CH3 CH2 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 CN, म्हणजे टोटल 5 कार्बन आयटम होणार, म्हणजे पेंटेन नायट्राइल होणार आहे. ओके, म्हणजे हा ऑप्शन जो आहे हा ऑप्शन रॉंग आहे. आता इथं CH3 CH2 CH2 Br आणि AgCN, जेव्हा आपण AgCN वापरतो त्यावेळेला प्रॉडक्ट आपल्याला उलटा मिळतो, म्हणजे CH3 CH2 CH2 आणि NC, म्हणजे तुम्हाला आयसोनायट्राइल किंवा आयसोसायनाइड हा प्रॉडक्ट मिळतो. ओके, म्हणजे AgCN ने आयसोसायनाइड मिळतो, म्हणजे हे पण नाही. आणि इथं पुन्हा 4 दाखवलेत, हा 5वा येणार, म्हणजे हा देखील नाही. ओके, म्हणजे द करेक्ट आन्सर इज ऑप्शन ए. ऑप्शन ए जो आहे हा करेक्ट ऑप्शन आहे. ओके, नाउ नेक्स्ट क्वेश्चन. The correct structure of DDT is, okay, the correct structure of DDT. आता हे DDT जे आहे हे आपल्याला माहिती आहे की कीटकनाशक आहे किंवा जंतुनाशक आहे. ओके, आता ह्या DDTचा लॉंग फॉर्म जो आहे तो डायक्लोरो डायफिनिल ट्रायक्लोरो इथेन. ओके, DDT डायक्लोरो डायफिनिल ट्रायक्लोरो ethane. Okay, this is the long form of DDT, dichloro-diphenyl trichloroethane. आता या नावातच तुम्हाला ह्याचं जे हे आहे म्हणजे फॉर्म्युला कसा असेल हे जे आहे हे इथं तुम्हाला दिसतं. डायक्लोरो म्हणजे इथं 2 क्लोरीन आहेत. ओके, डायफिनिल म्हणजे 2 बेन्झिनिक आहेत. ओके, म्हणजे 2 क्लोरीन 2 बेन्झिनिक इथंपर्यंत झालं. आणि पुन्हा ट्रायक्लोरो म्हणजे आणखी 3 क्लोरीन. ओके, आणि इथेन. ओके, ट्रायक्लोरो इथेन म्हणजे हे 3 क्लोरीन आणि इथले 2 3 आणि 2 5 क्लोरीन असणार आहेत. ओके, इथेन म्हणजे इथं 2 कार्बन असणार आहेत आणि 2 फिनाइल ग्रुप असणार आहेत, म्हणजे बेन्झिनिक असणार आहे. आणि मग टोटल त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय होईल, तर त्याच्या अगोदर आपण स्ट्रक्चर बघूया. स्ट्रक्चर्स काय दिलेले आहेत त्यांचे, त्यांनी करेक्ट स्ट्रक्चर विचारलेलं आहे. यामध्ये पहिलं स्ट्रक्चर जे आहे हे थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे. ओके, 2 बेन्झिनिक आहेत, डायफिनिल झालं, 2 क्लोरीन आहेत, डायक्लोरो झालं, आणि ट्रायक्लोरो 3 क्लोरीन आहेत, आणि इथेन हा एक कार्बन आणि हा एक कार्बन. ओके, म्हणजे इथेन पार्ट इथं दिसतोय. ओके, डायक्लोरो डायफिनिल आणि ट्रायक्लोरो इथेन. ओके, हे एक ऑप्शन आहे. दुसरं ऑप्शन जर आपण बघितलं तर दुसऱ्या ऑप्शन मध्ये पुन्हा स्ट्रक्चर तसंच आहे. ठीक आहे, हे स्ट्रक्चर जर तुम्ही बघितलं, हे स्ट्रक्चर आणि हे स्ट्रक्चर सारखंच आहे, म्हणजे फॉर्म्युला तोच आहे. फक्त तुम्ही काय केलेलं आहे, तर हा इथेन पार्ट जो आहे ना, हा इथेन पार्ट याच्या बरोबर अपोजिट म्हणजे पॅरा पोझिशनला Cl आहे.
ओके. तसंच हा इथेन पार्ट आहे, त्याच्या पॅरा पोझिशनला Cl आहे. ओके. पहिल्या स्ट्रक्चरमध्ये पॅरा पोझिशनला आपण Cl दाखवलेत आणि दुसऱ्या स्ट्रक्चरमध्ये जर बघितलं तर तुम्हाला Cl हे ऑर्थो पोझिशनला दिसत आहेत. ओके. म्हणजे थोडासा चेंज जो आहे तो चेंज केलेला आहे. आता तिसरं स्ट्रक्चर जे आहे, तुमच्या लक्षात आलं असेल आता तिसऱ्या स्ट्रक्चरमध्ये कसं असेल, तर हे जे Cl जे आहेत ते मेटा पोझिशनला असणार आहेत. ओके. तिसरं स्ट्रक्चर जे आहे हे असं असणार. ओके. आता इथं जर बघितलं तर ती ऑर्थो पोझिशन ही आहे, ही मेटा पोझिशन आहे आणि ह्या पहिल्या स्ट्रक्चरमध्ये ही पॅरा पोझिशन आहे. ओके. आणि चौथं स्ट्रक्चर, हे चौथं स्ट्रक्चर आहे. ओके. आता चारही स्ट्रक्चर्स जर समजा तुम्ही बघितलं तर एवढी सिमिलॅरिटी दिसते, त्यामुळं हा थोडासा डिफिकल्टी लेवल हा हाय डिफिकल्टी लेवलचा प्रश्न असणार आहे. ओके. DDTचं स्ट्रक्चर जे आहे ते स्ट्रक्चर देत असताना ऑप्शन जे आहेत ते ऑप्शन्स हे दिलेत. आता या ह्याच्यामध्ये मात्र आपल्याला एक लक्षात ठेवलं पाहिजे की DDTच्या स्ट्रक्चरमध्ये तुम्हाला बेन्झिन रिंगवरचे क्लोरीन जे आहेत आणि हा इथेन पार्ट जो आहे, ओके, ह्या इथेन पार्टच्या बरोबर अपोजिट साईडला म्हणजे पॅरा पोझिशनला तुम्हाला जर Cl असेल तर दिस इज द करेक्ट स्ट्रक्चर. ओके. हे स्ट्रक्चर जे आहे हे करेक्ट स्ट्रक्चर आहे. दुसऱ्या स्ट्रक्चरमध्ये तुम्हाला दिसतंय की हे Cl जे आहे ते ऑर्थो पोझिशनला आहेत, म्हणजे दिस इज नॉट करेक्ट. ओके. तिसऱ्या स्ट्रक्चरमध्ये तुम्हाला दिसतंय हे Cl जे आहे ते मेटा पोझिशनला आहेत. ओके. दिस इज ऑल्सो नॉट करेक्ट. ओके. आणि चौथ्यामध्ये काय केलेलं आहे, आता प्रत्येक स्ट्रक्चरमध्ये जर तुम्ही बघितलं तर हा एक C आहे आणि हा एक C आहे. ओके. आणि ह्यामध्ये या Cला 3 क्लोरीन आहेत, इथं देखील हा एक C आहे, हा एक C आहे, या Cला 3 Cl आहेत. ओके. इथं देखील हा एक C आणि हा एक C, परत हे 3 Cl एकाच कार्बनला आहेत. आणि चौथ्या स्ट्रक्चरमध्ये काय केलेलं आहे तर या कार्बनवर एक Cl टाकलाय आणि या कार्बनवर 2 Cl टाकलेत, म्हणजे इतर ठिकाणी 3 Cl आहेत आणि इथं मात्र काय झालेलं आहे तर 2 एका कार्बनवर आणि एक एका कार्बनवर अशा पद्धतीने दाखवले. आणि करेक्ट स्ट्रक्चर जे आहे ते लक्षात ठेवायचं, नाव लक्षात ठेवलं डायक्लोरो डायफिनिल ट्रायक्लोरो इथेन, हे नाव लक्षात ठेवलं तर डायक्लोरो डायफिनिल, ओके, हे लक्षात राहील. आपल्याला बेन्झिन रिंग काढायचे, 2 बेन्झिन रिंग. ओके. नंतर ट्रायक्लोरो इथेन म्हणजे तुम्हाला 2 कार्बन काढायचे, एका कार्बनवर 3 Cl द्यायचे. ओके. आणि मग तुम्ही जिथं अटॅच केलं त्याच्याबरोबर पॅरा पोझिशनला तुम्हाला Cl जे ते Cl टाकायचे. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ DDT, डायक्लोरो डायफिनिल ट्रायक्लोरो इथेन. ओके. आणि आता जर सोपा करायचा असेल प्रश्न तर ते स्ट्रक्चर देतील. द स्ट्रक्चर ऑफ DDT इज लाईक दिस. ओके. व्हॉट इज द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ DDT. ओके. स्ट्रक्चर दिलं जाईल आणि मॉलिक्युलर फॉर्म्युला जो आहे तो मॉलिक्युलर फॉर्म्युला विचारला जाईल. आता स्ट्रक्चर दिल्यानंतर मॉलिक्युलर फॉर्म्युला फाइंड आउट करायचा अत्यंत सोपं काम असणार आहे. हे मी चारही स्ट्रक्चर्स काढलेले होते, चारहीकडे मॉलिक्युलर फॉर्म्युला तोच होता. ओके. आता आपल्याला करेक्ट स्ट्रक्चर दिलेलं आहे अँड यू हॅव टू फाइंड आउट द मॉलिक्युलर फॉर्म्युला. सोपं आहे. हे 6 कार्बन आहेत, हे 6 कार्बन आहेत, म्हणजे 6 6 12 झाले. नंतर हा 13वा आणि हा 14वा म्हणजे C14. ओके. कार्बन किती आहेत तर 14 आहेत. त्याच्यानंतर आता क्लोरीन किती आहेत तर 1 2 3 4 आणि 5 क्लोरीन आहेत. आणि हायड्रोजन्स किती आहेत तर 1 2 3 4. ओके. त्यानंतर इथं एक हायड्रोजन असणार आहे कारण 3 ठिकाणी जोडलाय, म्हणजे 1 2 3 4, इथे एक 5वा, 6 7 8 आणि 9. ओके. H9.
C14H9 and Cl5. This will be the molecular formula of DDT. ओके, हा DDTचा मॉलिक्युलर फॉर्म्युला. मग जर समजा तुम्हाला हा प्रश्न सीईटीला विचारायचा असेल तर स्ट्रक्चर दिलं जाईल, तुम्हाला फॉर्म्युला विचारला जाईल. ओके, आणि जर समजा तुम्हाला नीटला विचारायचं असेल तर तुम्हाला फॉर्म्युला दिला जाईल आणि तुम्हाला स्ट्रक्चर जे ते स्ट्रक्चर विचारलं जाईल. ओके, आणि जेईला विचारायचं असेल तर आता जो आपण केलं तो डीडीटीचं करेक्ट स्ट्रक्चर काय. ओके, अशा पद्धतीने प्रश्न जो आहे तो प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि हे जे डीडीटी जे आहे हे कीटकनाशक म्हणून वापरलं जातं किंवा इन्सेक्टिसाइड म्हणून डीडीटीचा वापर होतो. अँड दिस इज द हॅलोजन डेरिव्हेटिव्ह बिकॉज इट कंटेन्स द हॅलोजन आयटम दॅट इज क्लोरीन. ओके, नाउ द नेक्स्ट क्वेश्चन. Which of the following reaction is not electrophilic substitution? Okay, which of the following reaction is not electrophilic substitution? Okay, not म्हटलेलं आहे, not electrophilic substitution. Okay, not electrophilic substitution. यापैकी कोणती रिएक्शन ही इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन नाहीये? ऑप्शन आहे, पहिला ऑप्शन CH3CH2Br प्लस KOH. आता इथं पहिलाच ऑप्शन जो दिलेला आहे तो न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन आहे, म्हणजे आपलं उत्तरच आपलं सापडलं. ओके, कारण ही न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन आहे. Br बाजूला जाणार, त्या ठिकाणी OH येणार. Br इज अ न्यूक्लिओफाइल, OH इज ऑल्सो अ न्यूक्लिओफाइल. सो दिस इज नॉट इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन, इट इज न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन. आता उरलेले ऑप्शन जे आहेत ते साहजिक आहे की ते इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशनचे असतील. ओके, बघूया उरलेले ऑप्शन काय आहेत. बी ऑप्शन जो आहे तो क्लोरिनेशन ऑफ नायट्रोबेन्झिन. ओके, आता इथं क्लोरीन जो आहे तो इलेक्ट्रोफाइल म्हणून काम करणार आहे. इथं Cl येईल किंवा इथं Cl येईल, ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला येते. ओके, सी ऑप्शन जो आहे तो क्लोरीनचं नायट्रेशन. आता इथं NO2 ग्रुप जो आहे तो इथे येईल किंवा इथे येईल, तेही पुन्हा इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन आहे. आणि चौथा ऑप्शन जे आहे ते क्लोरोबेन्झिनचं सल्फोनेशन. द करेक्ट ऑप्शन इज दिस, कारण त्यांनी नॉट इलेक्ट्रोफिलिक म्हटलंय. हे इलेक्ट्रोफिलिक आहे, हे इलेक्ट्रोफिलिक आहे, हे इलेक्ट्रोफिलिक आहे, आणि हे मात्र न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन आहे. ओके, now next question. Name the following reaction.